सकाळ सकाळ मुलांच्या डब्याला चपाती भाजी बनवण्याचा सगळ्यांनाच कंटाळा येतो. सो आज आपण कमीत कमी वेळामध्ये बनणारी ही मुलांच्या डब्यासाठी रेसिपी बघणार आहोत. या रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला पाण्याचं प्रमाण तुम्हाला त्याच्यासाठी 1 वाटी इथे पाणी घ्यावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत. हे अर्धी वाटी पाणी ओतल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, घट्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. जे आता अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. जास्त पातळही हे पीठ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं. मिडियमच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. या पिठामध्ये आता ज्या तुम्हाला गाठी दिसत असतील त्या तुम्हाला सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही हाताच्या मदतीने फोडू शकता. झटपट तुम्हाला रेसिपी करायची असेल, झटपट हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही इथे हाताच्या मदतीने या गाठी फोडू शकता. आणि जर तुम्हाला हाताच्या मदतीने नसतील फोडायच्या तर तुम्ही अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने त्या फोडून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बिना गाठींचं. हे जेव्हा तुमचं एकदा बॅटर तयार होतं ते थोडंसं आपल्याला साईडला 2 चमचे तेल घालायचं आहे. जर तुम्हाला इथे तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल. थोडीशी मोहरी घालायची आहे, थोडेसे जिरे घालायचे. जिरे मोहरी छान अशी तडतडून द्यायची. हे जिरे मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर इथे आपल्याला मटकी घालायची आहे मोड आलेली. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असे लांबडे त्याला मोड येऊन द्यायचे आहे जेणेकरून ही भाजी आपल्याला चविष्ट छान अशी बनते. जी काही आपण रेसिपी बनवणार आहोत मटकीची, कोणतीही रेसिपी असो त्याच्यासाठी मोड जास्त आलेलेच मटकी यूज करा कारण त्याची चव खूप छान लागते. त्याच्यानंतर इथे हळद आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ते छान असं एकदा परत फ्राय करून घ्यायचं आहे. मटकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही कोथिंबीर कट करून घालू शकता किंवा अशा प्रकारे खुडून जर तुम्ही कोथिंबीर घेतली असेल तर तुम्ही ती अख्खी घातली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण कोथिंबीर कवळी असल्यामुळे ती लगेच शिजून जाते. हे आपल्याला 1 ते 2 मिनिटेच फ्राय करायचं आहे. पूर्ण ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची नाही, अर्धी कच्चीच आपल्याला ही मटकी ठेवायची आहे. आणि आता या पॅनमध्ये आपल्याला, तुम्ही तोच पॅन घेतला तरीही चालेल, या पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि थोडंसं ऑइल सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे. जास्त ऑइल लावायचं नाही. आणि याच्यानंतर आपण जे बॅटर तयार केलं होतं गव्हाच्या पिठाचं ते बॅटर आपल्याला असं मधोमध घालून घ्यायचं आहे आणि अजिबात ते पसरवायचं नाही. जेव्हा आपण बॅटर घालतो तेव्हा ते जेवढं पसरतं तेवढंच पसरून द्यायचं आहे. एकदम पातळ असं त्याला पसरवायचं नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला ते थोडंसं तेल घालून छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावरती झाकण ठेवूनसुद्धा हे भाजून घेऊ शकता. जर तुम्हाला जास्तच गडबड असेल तर तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा हे भाजून घेऊ शकता. जेव्हा हे एका बाजूने छान असं फ्राय होतं तेव्हा तुम्हाला ते पलटी करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. सो हे दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, 1 वाटी पिठाच्या या 2 छोट्या आपल्या रोट्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला जास्त करायच्या रोट्या तयार केलेल्या आहेत. दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे जेणेकरून याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते. सो हे फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायलाही खूप छान आहे आणि चवही खूप छान लागते याची. सो ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. इथे आपल्याला एक ॲल्युमिनियम फॉइलचा पीस घ्यायचा आहे. तुम्ही चौकोनी शेपचा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉइल नसेल तर तुमच्याकडे जर तो पेपर असेल तो घेतला तुम्ही तरीही चालेल. याच्यानंतर तुम्हाला इथे चीजचा स्लाईस घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारे चीज स्लाईसवाला असेल तुम्ही ते यूज करू शकता आणि जर नसेल तर ते खिसायचं, जर तुमच्याकडे चीज असेल, चीज क्यूब असेल, तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे यामध्ये घातले तरीही चालतील. आणि आपण जी भाजी तयार केलेली आहे मटकी आणि कोथिंबिरीची ती याच्या मधोमध घालायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला चपाती रोल करून घ्यायची आहे. साधी चपाती भाजी खायला मुलांना खूप कंटाळा येतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्यांना इनोव्हेशनवालं थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह छान दिसणारं आणि छान टेस्टचं तुम्ही बनवून दिलं तर मुलांचा डबा अजिबात रिकामा करून डबा आणतील, अजिबात भरलेला परत येणार नाही. थोड्या खालच्या बाजूने ते ॲल्युमिनियम फॉइल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा रोल तयार करायचा आहे. हा रोल तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीबरोबर सुद्धा देऊ शकता डब्यामध्ये. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.